खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांची वडगाव बुद्रुकमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। यामध्ये ढोल ताशाच्या गजरात वडगावमध्ये ठिकठिकाणी क्रेनच्या साह्याने भले मोठे हार घालून सचिन दोडके यांचे स्वागत करण्यात आले। प्रचार रॅलीत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले। यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने वडगाव चौकात भला मोठा हार घालत उमेदवार सचिन दोडके यांचे स्वागत करण्यात आले। तसेच यावेळी प्रचार रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर तुतारीमय करण्यात आला। उद्धव साहेबांचा महाविकास आघाडीमध्ये मोलाचा वाटा आहे, त्यामुळे आम्हाला वर्ण आदेश आले। काय झालं तरी या ठिकाणी सचिन भाऊ दोडके जे शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातील जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या। त्यामुळे आज सर्व शिवसेना शाखा वडगाव बुद्रुक आज सचिन भाऊंची रॅली आहे, तर आम्ही आता सचिन भाऊंच्या रॅलीसाठी जंगी स्वागताची तयारी केलेली आहे। तसंच वडगाव बुद्रुकमध्ये ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। जुन्या काळात नगरसेवक आमदार होऊन गेलेले आहेत, मधला काही काळ सोडला तर काय अपयश आलं होतं, पण आता जोमाने आम्ही सचिन भाऊंच्या मागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही पूर्ण पाठिंब्याने आणि पूर्ण तन मन झोकून त्यांचा आता राहिलेला 8 दिवस प्रचार करणार आहे। आज सचिन भाऊंची अशी भव्य अशी ही रॅली वडगावमध्ये येत आहे। बीजेपी आणि तुतारी यांच्यातच लढत वाटते। मनसेचं कुठं आम्हाला एवढं दिसत नाहीये, म्हणजे प्रचारामध्ये पण त्यांनी कुठं आघाडी घेतलेली वाटत नाहीये। ह्यामुळे ते तिरंगी वगैरे नाही, दुरंगीच लढत आहे आणि दुरंगी लढतीमध्ये पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक 25 ते 30 हजार मताधिक्यांनी निवडून येणार आहे असा आत्मविश्वास आहे। कारण का आता भाऊंच्या रॅली बघताय तुम्ही, हा कार्यकर्त्यांचा उत्साह बघा सगळा। वडगावचं विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रश्न म्हणजे वडगाव बुद्रुकमध्ये हा रस्ता आहे बघा पूर्ण बारीक आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, इथं पाण्याचा आहे, कचऱ्याचा आहे, पूर्ण प्रश्नच आहे तिथं। त्यामुळे आमचं एकच हे आहे की सचिन भाऊ एकदा निवडून आले की आम्ही आमच्या त्यांच्याकडे हक्काने बसून सगळे प्रश्न मार्गी लावू शकतो। मी सोनाली विशाल मारणे, मी काँग्रेसची प्रदेशची पदाधिकारी आहे। महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून महाविकास आघाडी आता एकत्र लढत आहे आणि या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार 10 वर्षापासून इथे आहेत, पण ते कुठंच दिसत नाही। फक्त लग्न समारंभ आणि मैतीला हजर राहिलं म्हणजे नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सचिन दोडके यांच्यासारखं खंबीर नेतृत्वाची या खडकवासल्याला गरज आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गट, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे एकत्रितपणे सर्व कार्यकर्ते मिळून लढत आहोत आणि जिंकणारही आहोत। हा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आहे। एक खंबीर नेतृत्व जे सचिन दोडके आहेत, ज्यांनी आपल्या भागामध्ये नगरसेवक असताना इतका चांगला विकास केलेला आहे, तसंच नेतृत्व या खडकवासल्याला आवश्यक आहे। त्यामुळे सचिन दोडकेच हे जिंकणार याची आम्हाला खात्री आहे। मी शिवभाऊ पासलकर, मागच्या पंचवार्षिकमध्ये शिवसेना आणि बीजेपी युती होती, त्यावेळेस सचिन भाऊ थोड्या मताने पडले होते, म्हणजे 2 ते 2100 मताने 2200 मताने पडले होते। आता उद्धव साहेबांच्या आदेशानुसार, आज पुणे शहराच्या आदेशानुसार आमच्या खडकवासला मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक खऱ्या अर्थाने एकवटले आहेत आणि आम्हाला जो राग आहे, आम्ही आमच्या साहेबांना ज्यावेळेस खुर्चीवरनं खाली मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उतरवलेलं आहे, तर हा खडकवासल्याचा शिवसैनिक, महाराष्ट्रातला शिवसैनिक संपूर्ण त्याला तो राग आहे आणि हा राग आम्ही सगळं मताद्वारे करणार आहोत। आणि सचिन दोडके ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जो रागातनं जे आमचं मतदान होणार आहे 2000 नाही, सचिन भाऊ आपल्याला 50,000 मताची आघाडी मिळेल या ठिकाणी मी आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो। सचिव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या ठिकाणी आपण सगळे बघतात। महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अमोलजी दांगट असतील,
त्याच्यानंतर शिवाभाऊ पासलक असतील, मनीषी जगदाळे असतील, महिला काँग्रेसच्या या ठिकाणी एकत्र तुम्ही या ठिकाणी जे बघताय महाविकास आघाडीचे प्रचंड असा संकल्प करून आपल्या महाआघाडीचे उमेदवार सचिनजी दोडके साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी जे कष्ट करतायत ते तुम्ही या रेल्वेवरून बघत आहात. या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने प्रचंड असं मोठं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास हा फक्त महाआघाडीचे नेतेच करू शकतात. तुम्ही वारच्याला बघितलं असेल किंवा या ठिकाणी आपण वडगाव इथं बघितलं असेल की ठिकठिकाणी असेल, छत्रपती सभागृह असेल, त्याच्यानंतर विकास उद्यानं असतील, खेळाची मैदानं असतील, आपला ट्रॅक असेल, या सगळ्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने पूर्णपणे विकास केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही खात्रीने सांगू शकतो की आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिनजी दोडके हे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी.